सो फायनली आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहे. इट्स 3:30 है ना. आय थिंक 6पर्यंत आम्ही शिमल्याला पोहोचूया. सो त्याच्या पुढची जर्नी आपण करणार आहोत. माहीत नाही कशी करणार आहोत. उतरल्यावर डिसाईड करू. आपण सोबत फिगर आउट करूया. कसं वाटतं तुला? येस, टू एक्साइटेड. चलो लेट्स एन्जॉय. हाय गाईज, आमचा प्लेन चालू झालेला आहे रनवेवर पळायला. गाईज मला असं वाटतंय आम्ही ट्रिप स्टार्ट करायच्या आधी स्टोरेज फुल करणार आहे. बिकॉज आत्ता जो व्ह्यू आम्ही बघत होतो एकदम झोप उडाली आमची. हे बघा. वी आर ॲट चंदीगड एअरपोर्ट. आता इकडून आम्ही शिमल्याला जायचं बघतोय. कसं जाणार आहे काय काही माहिती नाही. हा बोलतो बॅग घे आधी मग बघूया. एकदम चिल काम चालू आहे. पहिले प्लॅन करते हैं फिर सामान लेते हैं. बघूयात ना काय इथे ऑप्शन आहे. टेन्शन नाही घ्यायचं. इथं ऑप्शन असतं ते टेन्शन नाही घ्यायचं माणसाने. ऑप्शन नसलं की टेन्शन घ्यायचं. ठीक आहे. आले बॅग झाले. सो सर बोलत होते खूप सारे ऑप्शन्स. खूप सारे ऑप्शन्स आहेत पण गंडवणारे पण खूप सारे आहेत. हां म्हणजे काही चार्जेस सांगतात ते टॅक्सीचे. काहींनी आम्हाला ऑलमोस्ट 3,500 4,000 असे रेट सांगितले होते. सो आता मी ऑनलाईन ब्लाब्लावरती असा प्रायव्हेट टॅक्सी बुक केला आहे. आता तो येईल आम्हाला पिक करायला. येस. सो तुम्ही जर इकडून शिमलाला जाताय तर तुम्ही ऑप्शन्स चेक करा आधी बिफोर बुकिंग. येस, थोडासा टाईम मॅनेजमेंट ठेवा. थोडंसं स्टडी करून या अबाउट नियर बाय कोणता बस स्टॉप आहे. सो नियर बाय टॅक्सी कुठून आपल्याला जास्त भेटतं. आम्हाला तर काय माहीत नाही पण आता माहीत पडल्यावर तुम्ही सर्च करून या. आम्हाला नाही माहिती तुम्ही सर्च आम्ही नाही आलो पण तुम्ही सर्च करून या. असं बोलायचं का तुला? काय काय फायनली आम्ही पोचलो इकडे. शिमलाला पोचलो आहे. अँड इथे शॅलम बॅकपॅकर्स म्हणून जो हॉस्टेल आहे तिकडे आम्ही स्टे करतोय. आम्हाला त्या प्रायव्हेट ड्रायव्हरनी आमचे जरा भांडणं झाले खूप. मग त्यांनी शेवटी आम्हाला तिथे जिथे टॅक्सी स्टँड आहे तिथे सोडलं. तिथून आम्ही आमची रक्सॅक वगैरे घेऊन चालत आलो आहे. फ्रेशनअप झालो आहे. आता काहीतरी खाऊया अँड मग बघू काय आज प्लॅन करतोय का फक्त चिल करतोय. येस, आज आम्ही तर विचार केला आहे फक्त रेस्ट करायचा. कारण ऑलरेडी ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला अजून हेवी ट्रॅव्हल करायचं आहे. कारण 9-10 तास ट्रॅव्हल करणं इज नॉट जोक. आणि हा पूर्ण असं माउंटेन एरिया आहे. सो इथे रेस्ट खूप नेसेसरी आहे. सो त्यामुळे आम्ही विचार करू आज काय करायचं. मे बी आज रेस्ट करू सो दॅट उद्यासाठी एनर्जी असेल. डे अपडेट. हा आमचा लंच हेल्दी आणि टेस्टी अंडा भुर्जी आणि चपाती. असं वाटतं तुला? छान बनवलंय. नक्की का? नक्की. म्हणजे ऑइली नाही वाटत आहे. असं खाण्याचं म्हणजे जसं पाहिजे होतं आपल्याला तसं आहे. सो आय थिंक यांचा रेस्टॉरंट पण छान आहे. नंतर अजून काय ट्राय केल्यावर सांगूया अजून है ना. येस. तर चला आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो आणि व्ह्यूचा पण. आम्ही नाही ते आता कॅमेरा सेट केलं की आम्ही जेवताना असं थोडंसं क्लिप घेऊया. इथल्या वेटर नाही का बोलतात स्टाफ
इथल्या स्टाफला असं वाटलं की आम्ही ते साईडला हे केलं, तर त्यांनी कॅमेराच्या पुढेच येऊन ठेवून दिलं. व्हेरी अटेंटिव्ह स्टाफ. काय ते व्ह्यू, काय ते शिमला. सो आम्ही मस्त नॅप घेतलाय. आता ऑलमोस्ट 7:30 क्रॉस झाले असेल, वी डोंट नो, पण आम्ही मस्त आज चिल केला आहे. अँड दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर हॉस्टेल. आता मे बी आम्ही मॉल रोडला जाऊ, माहिती नाही जाणार की नाही, कारण इथे खूप छान वाटतं, मस्त व्ह्यू है ना. हो, आणि आम्ही एक्सपेक्ट केलेलं की इथे पाऊस असणार खूप सारा आणि खूप थंडी असेल. हा, पण थंडी पण नाही आणि पाऊस पण नाही, दोन्ही पण नाही. पण ॲटमॉस्फिअर आणि फिलिंग एकदम एकदम वायबी मस्त आहे, मजा आली. येस, मजा आली. आणि तुम्ही व्ह्यू तर बघू शकतात मागच्या साईडला, किती सुंदर आहे. सो इथून पूर्ण तुम्हाला इथून पूर्ण तुम्हाला हे डिलीट करशील. नाही, डिलीट नाही करणार. सो इथून पूर्ण तुम्हाला शिमलाचा व्ह्यू बघायला मिळतोय आणि सुंदर असा सनसेट पण आम्हाला इथे बघायला मिळाला. सो असा आता मे बी विंटरमध्ये ना हे खूप सेक्सी होत असेल, जसं आम्ही मसुरीमध्ये बघितला होता. येस. आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर खालती मॉल रोडला जाणार आहोत, थोडंसं एक्सप्लोअर करूयात की कसा हा एरिया आहे, म्हणजे काय काय इथे भेटते. ॲक्च्युली ते एक्सप्लोअर करायच्या आधी आमचा असा एक मुद्दा आहे की आम्ही उद्या इथून जाणार कसे आहोत. कारण आज आम्ही जेव्हा प्रायव्हेट टॅक्सी बुक केली ना, स्टार्टिंगची जर्नी आमची खूप स्मूथ होती, पण नंतरनं त्यांनी खूप त्रास दिला. म्हणजे ऑलमोस्ट 8 किलोमीटरवरती ते आम्हाला बोलायला लागले की तुम्ही आता इथे उतरून बसनी जावा, बिकॉज एक ठिकाण थोडंसं जाम लागला होता. सो तो कंटाळलेला वाटतं, पण हा खूप पेटला आणि ते घाबरून मग त्यांनी आम्हाला ॲक्च्युली आमच्याकडून एक चूक झाली की आम्ही त्याला अगोदरच पे करून दिले. आम्ही ट्रस्ट दाखवला आणि पे करून दिलं आणि त्यांनी त्याचा फायदा उचलला. सो हे शिकण्यासारखं आहे गाईज आमच्यापासून, की तुम्ही कधी पण टॅक्सी बुक केली की फुल पेमेंट तुम्ही जर्नी कंप्लीट झाल्यावरच करायची. हां, आणि हे तर डोक्यातच टाकून ठेवायचं की कितीही ट्रस्ट असू द्या, जर्नी जोपर्यंत तुमची कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोणालाही काहीच चार्जेस पे करायचे नाही. कारण यांचं असं असतं की मग त्यांना पे केल्यानंतर मग ते आपल्यावर आपला काम तो हो गया ना, असं होतं. सो इट्स बेटर की ते थोडंसं ना, म्हणजे ट्रस्ट लगेच दाखवू नका. मी दाखवत नव्हती, बट तो बिचारा इतका शांत होता स्टार्टिंगपासून, तर मी म्हटलं की सोडून देईल, आणि आमचं ऑलरेडी बोलणं झालं होतं. बट लेट ड्रायव्हिंग त्यांची खूप छान होती, त्यांनी आम्हाला इथपर्यंत सुखरूप पोहोचवलं. असं वाटत होतं आम्ही सनरूफ कारमध्ये बसून आलो. हो, पण की असतात काही गोष्टी, कारण आपण त्यांना पेमेंट केलेलं आणि त्यांनी आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर नाही सोडलं, तर त्यामुळे थोडंसं असं वाद झालं आहे आमच्यामध्ये. पण ठीक आहे, बडी बडी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. सो त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की उद्या डोक्याला लाईक टेन्शनच नको, आपण बसनी जाऊया. येस, मग त्यामुळे आम्ही डिसाईड केलं सो आम्ही बसमध्ये असं करत जाणार आहे का, बजेट ट्रॅव्हल. आणि ही जर्नी खूप मोठी असणार आहे. बजेटपेक्षा जास्त मला असं वाटतं सेफ ट्रॅव्हल पण असेल ते. सेफ ट्रॅव्हल, कारण HRSTCच्या बस ज्या आहेत त्या वन ऑफ द सेफेस्ट बस आहेत असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं आणि बघितलं सुद्धा आहे. सो वी डिसाइडेड टू गो विथ दिस रूट प्लॅन. आणि ही जर्नी थोडी मोठी असणार आहे, कारण जवळपास 11-12 तासांची जर्नी आहे ही. आणि कुठे जाणार आहेत हे तुम्हाला आमची पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, कारण आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा थोड्या हिंट तर देणार नाहीत, पण तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आम्ही कुठे जाणार आहे. मला असं का वाटतं मी स्टार्टिंगलाच बोलून टाकलंय ना, बट ठीक आहे. एनिवेज तुम्ही इग्नोर करायचं सांगितलं असेल तर. चला, तर थोड्या वेळ आम्ही आता हा व्ह्यू एन्जॉय करतो आणि मग मे बी हा व्लॉग आम्ही इथे एंड करू, कारण यानंतर आम्ही डिनर वगैरे करू आणि उद्याची तयारी करू, है ना. सो करायचा हा व्लॉग एंड. उद्याचा मोठा 12 तासचा ट्रॅव्हल HRCTचा जो असेल त्याचा एक वेगळा व्लॉग येईल मला वाटतंय. सो येस, आय डोंट नो आम्ही ते वर्ड बरोबर प्रोनाऊन्स केलेत की नाही, पण ठीक आहे. काय HRSTC, हां तेच आहे. सो लिटरली 10 years लेटर असं मी म्हणेल, कारण आम्ही असे 4 ठिकाणी वेगवेगळ्या पायरे गल्ली बोळातनं धकाधकात स्ट्रगल करत मॉल रोडला आलो. आम्हाला ॲक्च्युअल रस्ता माहिती नाही, लिफ्ट पण आहे मे बी तिकडे, बट आहेत. आणि मेन म्हणजे काय, असं स्टीफ पाहिजे, म्हणजे सगळं असं उंच शिड्या येते, त्यामुळे असं दम लागतो. तर आम्ही मॉल रोडला आलो आहे. अँड आणि इथे तुम्ही बघू शकता असा ओल्ड एज
जो आपण मूवीमध्ये कार्टूनमध्येच बघितलं आहे, पोलीस कॉल वगैरे करायचे असं है ना. मॉल रोड शिमला. चलो देन भेटूया आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ये बाय. बाय बाय. सोबत करूया.